नमस्कार दर्शकों, मैं सलोनी दायमा और आप सब लोग मेरे साथ खबरों की गूंज देख रहे हैं। आज हमारे चैनल में हमारे साथ चारों वेदों के ज्ञाता श्री आनंद गुरु जी जुड़े हुए हैं। मैं आपका मेरे चैनल पर हार्दिक स्वागत करती हूँ। आज हम इनसे ऐसे कुछ सवाल, ऐसे कुछ जवाब जानेंगे जो सब लोगों के लिए जिज्ञासा भरे होते हैं। हर दर्शकों के मन में वह सवाल बार बार आते हैं। तो सबसे पहले आप हमारे दर्शकों को अपना परिचय दें। माझं पूर्ण नाव श्रीराम गणेश कळवे उर्फ आनंद गुरु आहे। माझं वेदाध्ययनाचं शिक्षण 1996 साली परमपूज्य महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव व आचार्य गोविंददेव गिरिजी स्वामी महाराज यांच्या पाठशाळेमध्ये सुनील महाराज वसेकर यांच्याकडे ऋग्वेद स्मार्त याज्ञिकीचं माझं अध्ययन झालं। 2001 मध्ये माझं अध्ययन पूर्ण होऊन मी 2006 ते 2013 पर्यंत जिंतूर येथील वैदिक पौरोहित्य पाठशाळा येथे अध्यापक व नंतर प्रधान आचार्य म्हणून कार्यरत होतो। आपको ये जो आध्यात्मिकता, ये जीवन है, इसमें आने के लिए किसने प्रेरित किया था? माझं प्रेरणास्त्रोत माझे वडील गणेश शास्त्री कळवे हे आहेत। कारण परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी यांच्याकडे त्यांची सेवा करत असताना त्यांना वेदांबद्दलची ऋचा रामभक्तीचा प्रचार करत असताना आपणही आपल्या कुळामध्ये आपल्या मुलांना वेदाध्ययनामध्ये ठेवलं पाहिजे आणि वेदाध्ययनातूनच वेद संरक्षण आणि वेदांची सेवा ही महत्वाची आहे, ती आपल्याकडून जी होत नाही ती आपल्या मुलाबाळांकडून व्हावी अशी त्यांची इच्छा होती। म्हणून त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही आज इथं आहोत। अच्छा, तो पिताजी ने उनके प्रेरित किया था उन्हें, इसलिए वो आज यहाँ पर है। वेद और उपनिषद में क्या अंतर होता है, क्या डिफरेंस होता है, ये आप बताइए। वेद या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ ज्ञान असा होतो आणि ज्ञान हे श्रुती मांडल्या गेलेले आहेत। वेद हे अपौरुषेय आहेत, त्यांना कोणी निर्माण केलेलं नाही। वेदांची महती अशी सांगल्या जाते की यस्य निश्वसितम वेदा यो वेदेभ्यो खिलं जगत, की भगवंताचे श्वास वेद आहेत, म्हणून त्यांना कोणीही निर्माण केले नाही, ते प्रत्यक्ष भगवंत आहेत। म्हणून अनादी कालापासून आज कालापर्यंत वेद हे श्रुती म्हणजे एकूणमेकाच्या देवाणघेवाण मधूनच नाही का ते वेद मंत्र टिकून आहेत। अच्छा, तो इसका जो महत्व होता है, वेद का अलग महत्व होता है और उपनिषद का, वो कैसे? वेद मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी सामान्य जीवांना वेद मंत्रांचा अर्थ कळू शकत नाही। वेदांची भाषा संस्कृत जरी असेल तरी त्या अक्षरांचा अर्थ आपल्याला लवकर लक्षात येत नसल्यामुळं वेदांचे विभाग करत असताना उपनिषद हा सुद्धा वेदांचा विभाग निघाला आणि उपनिषदांमधून सोप्या भाषेमध्ये जनसामान्यांना वेद कळावे, वेद मार्ग कळावा, वेदांचा काय उद्देश आहे तो कळावा म्हणून उपनिषदांची निर्मिती झाली। जी, कर्म का अर्थ आप बता सकते हैं? कर्म या शब्दाचा अर्थ दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट कर्म मार्गातूनच करत असतो। भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण सांगतात की कर्मण्येवाधिकार असते, आपण कोणतंही काम कर्माशिवाय करू शकत नाही। म्हणून वेद सुद्धा सांगतात की कर्म मार्गातूनच आपल्याला नाही का आपला उद्धार करता येतो। मग कर्म कोणतं आहे तर देवांची पूजा करणं, आई वडिलांची सेवा करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, सत्संगतीचा आधार घेणं, दीनदुबळ्यांना मदत करणं, ह्या सर्व गोष्टी कर्म मार्गामध्ये येतात। आपल्याला कोणता कर्म मार्ग योग्य वाटतो त्या दृष्टीने आपण कर्म स्वीकारत जावे। कर्म का चक्र होता है ऐसे सब लोग कहते हैं, तो क्या आप मानते हैं इसे? कर्माचे दोन प्रकार आहेत, एक चांगलं कर्म आणि एक वाईट कर्म। चांगलं कर्म करत असताना आपल्याला कधीही त्याचे रिझल्ट, त्याचे फायदे हे चांगलेच मिळणार आहेत, पण आपल्याकडून जर कर्म वाईट घडलं असेल तर त्याचे सुद्धा रिझल्ट तसेच आपल्याला मिळतात। म्हणून कर्म हे नेहमी चांगलं करत जावं। एक जन्म की कर्म का भोग हम ऐसे कहते हैं कि अगले जन्म में आपको भोगना होता है, इस पर आप क्या कहते हैं? गरुड़ पुराण में एक श्लोक आया है, धनानि भौमौ पशवश्च गोष्ठै भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मात्रे कर्मानुगो गच्छति जीव एकः। श्लोक के पहले पंक्ति में ऐसे बताया गया है कि धनानि भूमौ, धन, भूमि और आपके पास जो रुतबा है, ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी पण मनुष्याच्या सोबत काय येतं, धनानि भूमौ पशवश्च गोष्ठी भार्या गृहद्वार, जी पत्नी आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत होती, जिने आपल्यावर प्रेम केलं, आपण तिच्या सोबत राहिलो, पण तिला सुद्धा नाही का एक समाजानं मर्यादा दिलेली आहे की गृहद्वार, ती फक्त घराच्या चौकटीपर्यंत येते। जनस्मशाने, जन यानी
लोक आपल्याला कुठपर्यंत येतात सोडण्याकरता, फक्त स्मशानापर्यंत येतात की नाही बा हा व्यक्ती खूप चांगला होता, माझा मित्र होता, माझे वडील होते, माझे गुरु होते, म्हणून आपण त्यांच्यासोबत जातो का? नाही जात. एक मर्यादा दिलेली की जन स्मशाने, स्मशानापर्यंत जातात. देहश्चिताया, ज्या चितेवर आम्हाला ठेवलेलं आहे त्या चितेवर जरी आम्ही आमच्या शेतातले नाही का चंदनाचे झाडं जरी लावले असतील तरी त्यातला थोडा तरी तुकडा वर येऊ शकतो का? नाही येत. देहश्चिताया परलोक मात्रे कर्मानुगो गच्छती जीव एक, हा तो जीव जो आहे त्याने जे चांगलं कर्म केलेले त्याचे कमेंट्स मागे येतात की हा व्यक्ती चांगला होता, हा व्यक्ती वाईट होता, म्हणून कर्म नेहमी चांगलं करत जावं. जी। आज के जमाने में लोग बहुत ज्यादा बिजी मॉडर्न और वेस्टर्न लाइफ जी रहे हैं, तो इसको हम आध्यात्मिकता के मतलब वो कैसे बैलेंस कर सकते हैं, आध्यात्मिकता और अपनी मॉडर्न लाइफ को? राम संप्रदायामध्ये रामदासी पंथामध्ये समर्थ सद्गुरू रामदास स्वामी होऊन गेलेले आहेत. त्यांनी एक अलौकिक ग्रंथ लिहिलेला आहे दासबोध. त्या दासबोधामध्ये सहज पद्धतीने भगवंताचं नामस्मरण, सहज पद्धतीने अध्यात्म जीवन कसं जगता येईल सांगितलंय. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी श्रीराम, की आपण उठल्याबरोबर आपल्याला कोणत्याही साधनाची गरज पडणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम म्हणण्यासाठी साधन लागतं का? काही बसल्या जागेवर सुद्धा करू शकतो. एखादा उच्च पदस्थ अधिकारी असेल तो त्याच्या खुर्चीवर बसून सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकतो, ओम नमः शिवाय म्हणू शकतो. कोणत्याही साधनाची गरज कलियुगामध्ये नामासाठी लागत नाही. म्हणून सहज सोप्या पद्धतीने कितीही अध्यात्म म्हणजे आंग्ल विद्येच्या प्रवाहामध्ये असणारे लोक असतील तर त्यांना अध्यात्मामध्ये वेळ लागतो म्हणून असं टाळून चालणार नाही. तर त्यांना सहज पद्धतीने अध्यात्म जीवन जगता येईल असं नामस्मरणाचं साधन आहे. लेकिन बहुत सारे लोग ऐसे कहते हैं कि साइंस में ही सब कुछ है, विज्ञान में ही सब कुछ है, भगवान में कुछ नहीं, तो आप ऐसे लोगों को क्या कहना चाहेंगे? विज्ञानामध्ये जरी सर्व गोष्टी आहेत असं सांगितलं असेल तर विज्ञानाच्याही आधी वेद आहेत. असं सांगतात की ऑपरेशन थिएटर मध्ये जात असताना त्या डॉक्टरांनी दिलेले नियम पाळणारे लोक असतील त्यांनाच फक्त ओटी मध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये जाते. अन्य व्यक्तीला जाता येते का? तिथं नाही जाता येत. तसं अध्यात्मात गेल्याशिवाय भगवंतच खरा आहे हे कळत नाही. वरवर आपण नुसतं पाहून टीव्हीवर एखादी मालिका पाहून आपल्याला वाटतं की भगवंत असं करतो, हे पात्र असतील, पण जोपर्यंत अध्यात्म जीवन आपण जगणार नाही, त्याची एखादी पायरी तरी आपण हे करणार नाही, तोपर्यंत आपल्याला अध्यात्म कळणार नाही. जी। हमारे हिंदू धर्म में ऐसे कहते हैं कि ऐसे कई सारे मंत्र होते हैं जो महिलाओं को उच्चारण करना या बोलने के लिए वर्जित होते हैं, तो ऐसे कौन से मंत्र हैं? वेदांमध्ये 2 प्रकार आहेत, एक स्मार्त आणि एक श्रौत. स्मार्त कर्म आपण ज्या ठिकाणी एखादी सुपारी, एखादी देवता मांडून आपण तिच्यावर त्या देवतेचं आवाहन करून पूजन करतो, या कर्माला स्मार्त कर्म म्हणतात. या कर्मामध्ये महिलांना जोपर्यंत त्यांचा उपनयन होत नाही, उपनयन या शब्दाचा अर्थ जणीव घालण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत वेद मंत्र शिकण्याचा अधिकार नाही असं आम्हाला वेद सांगतात. एखादी डिग्री असल्याशिवाय जसा अधिकारी नाही का सही करू शकत नाही, तसं एखादी काही गोष्ट त्या व्यक्तीजवळ असल्याशिवाय तिला सुद्धा ते मंत्र म्हणण्याचा किंवा तो करण्याचा अधिकार नाही. यामुळे नाही का महिलांना वेदमंत्र म्हणता येत नाहीत. पण वेद काळामध्ये महिला वेदमंत्रही म्हणत होत्या, यज्ञ यागादी कर्मही करत होत्या. त्यामुळे आजच्या युगामध्ये नाही का महिलांना हा अधिकार नाही. केवळ उपनयन संस्कार त्यांचा बंद झाल्यामुळे त्यांना हा अधिकार नाही. तो ये उपनयन संस्कार बंद होने के पीछे का क्या कारण था? ये तो काल वश नहीं क्या सब बंद हो गया है. सिर्फ म्हणजे आता फक्त ब्राह्मणांचाच उपनयन संस्कार होतो की ज्यांना यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार आहे. आणि यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार झाल्यामुळे गायत्री मंत्र मिळतो आणि गायत्री मंत्रामुळे पुढचा वेदाध्ययनाचा नाही का मार्ग सुकर होतो माणसाचा. अच्छा, हर महिला को हर महीने जो है मासिक धर्म आता है, तो ये तो नेचुरल प्रोसेस है, लेकिन इसके अलावा भी महिलाओं को मंदिर में पूजा पाठ करना या घर में पूजा पाठ करना वर्जित है, इसके पीछे का क्या कारण है? असं पूर्णपणे सांगणं चूक होईल की महिलांना सर्व ठिकाणी जाण्यासाठी नाही का अधिकार नाहीयेत. फक्त मासिक धर्म पाळण्याच्या वेळेलाच महिलांना फक्त मंदिरामध्ये जाण्यासाठी वर्ज आहेत. अन्य वेळेला पुरुषाप्रमाणेच महिलांना नाही का पूजेमध्ये अधिकार आहेत. आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपण नाही का त्याचा वेगळा नाही का प्रचार आणि प्रसार झालेला आहे. पण महिलांना तेवढेच अधिकार वेदांनी दिलेले आहेत. कृण्वन्तो विश्वमार्यम असं वेदांमध्ये म्हणलेलं आहे की तुम्ही सर्वांना घेऊन चला, हिला अमुक दर्जा द्या आणि त्याला अमुक असा नाही का अधिकार द्या, असं वेदांनी सांगितलेलं नाही. तो ये किस ग्रंथ में मेंशन किया गया है कि मासिक धर्म में महिला पूजा पाठ नहीं कर सकती? ये तो श्रुति में बताया गया है.
पण ऋग्वेदाच्या शेवटच्या मंत्रामध्ये असं सांगितलेले समानीव आकृती समाना हृदया निवाहा, सर्वजण सारखे आहेत, कोणीही वेगळा नाही. अमुक ब्राह्मण असा आहे, क्षत्रिय असा आहे, असं कुठेही सांगितलेलं नाही. सगळेजण सारखे आहेत, पण सगळ्यांना उपनयनाचा अधिकार मात्र 3 नाही का वर्णाश्रमांना आहे. तो उपनयनाचा अधिकार जर त्यांनी पूर्ण केला असेल तर त्यांना सुद्धा वेद मंत्र म्हणता येतात, त्यांना सुद्धा पूजा पद्धती या सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेता येतो. अभी जैसे महिलाओं को उपनयन संस्कार वगैरह बंद कर दिया है, वो वेद पठन नहीं कर सकती, तो क्या आपको लगता है कि फ्यूचर में, भविष्य में ऐसा होगा कि महिला और पुरुष दोनों भी यह करेंगे? भविष्यामध्ये म्हणजे वेदांचं अध्ययन करून ते उपजीविकेचं साधन म्हणून पूजा पद्धती सांगणं ही एक ठीक बाब आहे, पण त्याचे जे आचरण म्हणजे ते जे डिसिप्लिन आहेत ते जर महिलांकडून पाळल्या गेले तर निश्चितच नाही का वेदमंत्रांचा नाही का उपयोग त्या करू शकतील. त्यांनी ही पूजा केली तरी ती मान्य असेल, पण डिसिप्लिन पाळल्या गेलं पाहिजे. कोणत्याही शिक्षणाला त्याचं डिसिप्लिन हे महत्वाचं आहे, ज्याला आम्ही आचरण असं म्हणतो. जर आपण कांदा लसूण खात असू तर आपण वेदमंत्र म्हणत असू तर ते मान्य नाही वेदांना. वेदांना सकाळची संध्या झालेली पाहिजे, संध्याकाळची संध्या झालेली पाहिजे. स्वाध्याय म्हणजे अध्ययन रोज करणारा नाही का व्यक्ती पाहिजे, निस्पृह पाहिजे. या सर्व गोष्टी जर त्याच्याजवळ असतील तर तो ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. जैसे आपने अभी बोला कि लहसुन अदरक वगैरह जो है वो खा नहीं सकते, तो ऐसे कौन कौन सी चीजें हैं जो वेद पठन के समय हम खा नहीं सकते? बाहर का भोजन नहीं करना चाहिए. जसं की कोणाच्याही घरी नाही का जेवण जेवू नये. जिथे शुद्ध आहार असेल, भगवंताला नैवेद्य दाखवला जात असेल, जो काही आपल्या घरामध्ये आहार तयार होत असेल त्याचा भगवंताला नैवेद्य होत असेल, तो आहार जर घेतला तर तो आचरणाचा भाग मानला गेलेला आहे. आहार विहारामध्ये अभक्ष भक्ष भोजन म्हणजे मांसाहार सुद्धा वर्ज्य सांगितलेला आहे वेदांमध्ये. मद्यपान वर्ज्य सांगितलेलं आहे. कोणत्याही जडत्व वस्तू ज्याच्यापासून नाही का काम रोधक जास्त नाही का बाबी नाही का समोर येतील अशा सर्व गोष्टी नाही का वर्ज्य सांगितल्या. सात्विक आहार जिथे स्वीकारला जातो तिथं वेदाध्ययन जास्त वेळ टिकून राहतं. ठीक है. भगवान पर विश्वास और अंधविश्वास, इन दोनों के बीच का फर्क आप बता सकते हैं? श्रद्धेनं भगवंत मिळतोच, पण तेवढा नाही का आपल्यामध्ये श्रद्धा हवी. याचं सर्वात मोठं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं उदाहरण आहे. गोपिकांवर त्यांनी जे प्रेम केलं ते प्रेम, भगवंत बाल्यावस्थेत तिथं असताना भगवंतांनी गोप आणि गोपिकांशी जो संवाद केला त्याच्यातून त्या दोघांमध्ये जे प्रेम झालं तेच भगवंत पुढे नाही का मथुरेमध्ये कंसाचा वध करण्यासाठी गेले आणि कंस वध झाल्यानंतर गोकुळाकडे पाहत असताना भगवंताच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, अश्रू आले. आणि उद्धवजी तिथं भगवंताचे मित्र बाजूला आहेत. भगवंताला ते विचारतात की भगवंता तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू कशासाठी? जगाचं कल्याण करण्यासाठी तुझा अवतार आहे, मग तू कोणासाठी रडतो? तर सांगितलं की मी त्या गोपांसाठी आणि गोपिकांसाठी रडतो ज्यांच्यामध्ये मी लहानापासून वाढलो. अरे असं त्यांच्यामध्ये तुझं मन का राहिलं? तर ते तू प्रत्यक्ष गेल्याशिवाय तुला कळणार नाही की ती श्रद्धा काय आहे. आणि त्या श्रद्धेच्या पोटी मला पाणी येतं तर त्यांच्या नाही का डोळ्यांमध्ये पाणी येत असेल. म्हणून उद्धवजी ज्यावेळेस गोकुळामध्ये जातात आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर उद्धवांचा रथ आलेला पाहून गोपिका आणि गोप हे नाही का धावत तिथे येतात की भगवंत आले की काय. पाहतात तर ते भगवंत नाही, भगवंतासारखा दिसणारा आहे. म्हणून जवळ आल्यानंतर पुन्हा नाही का गोप गोपिका आपापल्या स्थानाला कामाला जातात. उद्धवजी त्यांना मात्र प्रश्न विचारतात की तुम्ही माझ्याजवळ आल्यानंतर सुद्धा असे बाजूला का गेलात? तुम्ही भगवंतासारखे आहात, भगवंत नाही आहात, म्हणून आम्ही तुमच्यापासून दूर गेलो. मग माझ्यात आणि त्यांच्यात वेगळी आहे. म्हणून श्रद्धा बसण्याचं स्थान हे जे आहे हे प्रेमावर अवलंबून आहे. भगवंताशी एकदा प्रेम निर्माण झालं की श्रद्धा निर्माण होते. पण भगवंतावर प्रेमच जर नाही केलं तर मनात श्रद्धा नाही आली तर माणूस अश्रद्धच राहील. म्हणून श्रद्धेनंच भगवंताकडे गेलं पाहिजे. भगवंत दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग देणारी एक ऊर्जा आहे. तो अंधविश्वास में क्या फर्क हो सकता है इसमें? अंधविश्वास आपल्याला माहितीच नाही त्या गोष्टीची, त्याबद्दल नाही का सतत नाही का नकारात्मक गोष्टीनच विचार करणं याला अंधविश्वास म्हणायचं. कोणीतरी सांगितलं की बा अमुक या अशा गोष्टीला अशी पूजा केली तर असं फळ मिळतं, हे वेदांनी सांगितलेलं आहे का माहित नाही आपल्याला. जर वेदांनी सांगितलं असेल, सर्वात प्राचीन ग्रंथ जर भारतीय संस्कृतीमध्ये आणि विश्वामध्ये कोणते असतील तर ते फक्त आमचे वेद आहेत. आणि वेद सांगतात की भगवंताला कसं त्याचं पूजन करायचं, कसं अर्चन करायचं. ऋग्वेदामध्ये ज्ञान पद्धती आहे, यजुर्वेदामध्ये कर्म पद्धती आहे, सामवेदामध्ये गायन पद्धती आहे
आणि अथर्व वेदांमध्ये वरच्या तिन्ही वेदांचा नाही का सारांश म्हणून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून वेदात नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या असतील त्या वेदांना मान्य असतील त्याच कराव्यात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, आम्हाला वेद प्रतिपाद्य आहेत, अन्य कोणीही आम्हाला प्रतिपाद्य नाही. अच्छा, काला जादू जो है हम बार बार सुनते हैं, काली शक्तियाँ, तो क्या आप उन पर विश्वास रखते हैं? जसं मी आता सांगितलं की जसा भगवंतावर आपला विश्वास आहे तसा नकारात्मक गोष्टी करणारे सुद्धा नाही का जगात लोक आहेत आणि त्या अनुभवाशिवाय नाही का कळत नसतात. असं कसं कळणार की काला जादू आहे आणि काला जादू नाही? जोपर्यंत त्याचा कोणत्याही गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत ती गोष्ट आहे किंवा नाही असं भाष्य करणं बरोबर नाही, पण ती गोष्ट आहे. जैसे बहुत सारे तांत्रिक लोग होते हैं. अभी मैंने थोड़े दिनों पहले एक स्टोरी बनाई थी जिसमें एक तांत्रिक ने एक लड़की की खोपड़ी में 77 सुइयां डाली थी. वो आप वीडियो देख सकते हैं बाद में आप लोग. तो आप उसके बारे में क्या कहते हैं? मतलब वो गई थी उसकी तबीयत ठीक कराने के लिए, लेकिन उसकी बाद में ज्यादा तबीयत खराब होने लगी. इसके ऊपर आप क्या कहेंगे? श्रीमद भागवतामध्येच गोपाल कृष्णांच्या मुलाचं चरित्र येतं, प्रद्युम्नजींचं. प्रद्युम्नजी ज्या ठिकाणी नाही का राहिले, ज्या ठिकाणी वाढले त्या स्त्रीला सुद्धा नाही का अशा बाह्य शक्तींची नाही का उपासना करण्याची पद्धती माहित होती, अभ्यास होता तिला. म्हणून ही गोष्ट नाही असं म्हणू शकत नाही. ही गोष्ट आहे, फक्त ती अनुभवानं नाही का कळते. अनुभव नसल्याशिवाय ती कळत नाही. त्यामुळे त्या गोष्टीवर लोक नाही का फारसा विश्वास करत नाही, पण ह्या गोष्टी आहेत. आप हमारे दर्शकों को क्या संदेश देना चाहेंगे आखिर में? भगवंतावर विश्वास ठेवा. वेदांचं मूल जे सांगितलेलं आहे, वेद मंत्रांनी जे अर्थ सांगितलेले आहेत, वेद मंत्रांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालावं. आपलं यामध्ये कल्याण निश्चित आहे. आपने आपका इतना कीमती समय हमें दिया, इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद. आप दर्शकों का भी धन्यवाद. तब तक मेरे वीडियो को लाइक, शेयर, कमेंट एंड मेरे चैनल को सब्सक्राइब करिएगा. अपना बहुत ध्यान रखिएगा. धन्यवाद. धन्यवाद.